ठरलं तर मग मालिकेच्या 9 ऑगस्टच्या भागामध्ये सगळेच जण आता जेवायला बसलेले असतात. इतक्यात अर्जुन आता रविराजांना विचारतो की सिनियर, आपलं ठरलं होतं तिथे तू जाऊन आलास का? तेव्हा आता रविराज सांगतात की हो. तिथे आता प्रिया विचारते की नक्की कुठे जायचं होतं? नाही म्हणजे सहज विचारलं. तेव्हा आता रविराज सांगतात की कुठे नाही. ते प्रियाला गप्प बसवतात आणि अर्जुनला सांगतात की आपण नंतर बोलूयात. इतक्यात आता तिथे पुन्हाही सायलीबद्दल विचारते. मूर्ख अस्मिता सायलीला टोमणा मारायला जाते, परंतु कल्पना तिला चांगलीच तोंडावरती पाडते. अस्मिता तिथे आता सांगते की इथे आता सायली पुढे पुढे करताना दिसत नाहीये म्हटल्यानंतर प्रतिमा हत्याच्या खोलीमध्येच असणार ना. सगळं तिला दाखवण्यापुरतंच करायचं असतं. इतक्यात आता कल्पना उलट अस्मिताला टोमणा मारते. ती सांगते की अगं अस्मिता, निदान तू दाखवण्यापुरतं तरी कर ना. त्यावरती आता सगळेच जण हसत असतात अस्मितावरती. अगं परंतु तू साधी जागेवरून सुद्धा उठत नाहीयेस. तेव्हा आता अस्मिता तोंड फिरवून बसते. सगळ्यांनाच अस्मितावरती आता खूप हसू येत असतं. इतक्यात आता सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते आणि ती सर्वांना सांगते की आज प्रतिमा त्या आपल्यासोबत बसून जेवणार आहेत. तेव्हा सगळेजण आता खूप खुश होतात, परंतु प्रियासाठी ही शॉकिंग न्यूज असते. हळूहळू जर प्रतिमा आता सगळ्यांसोबत मिसळायला लागले, अचानक तिला सगळं काही आठवलं तर त्यानंतर आता पूर्णाई खूप खुश होते आणि प्रतिमाला आपल्या शेजारी जेवायला बसवते. तर कल्पना पूर्णाईंना विचारते की पूर्णाई, तुम्हाला जेवायला काय वाढू देत? तिथे आता पूर्णाई सांगते की मला लोणच्याची पोळी हवी आहे. तर सगळेच जण आता चकित होतात. तेव्हा आता कल्पना विचारते की का? तर उत्तर देत तिथे पूर्णाई सांगते की माझ्या प्रतिमेला तसंच जेवण खूप आवडतं. तेव्हा आता प्रतिमा पूर्णाईकडे पाहतच राहते. त्यानंतर पूर्णाई पटकन आता विमलला लोणच्याची भरणी आणायला सांगते. विमल आता लोणच्याची भरणी आणून देते. तर पूर्णाई आता स्वतःच्या हाताने स्वतःला जेवण वाढून घेते आणि त्यानंतर प्रतिमाला सुद्धा. प्रतिमा आता सायलीकडे पाहते. तेव्हा आता सायली इशारा करून जेवायला सांगते. त्यानंतर प्रतिमा आता भाजी भाकरी न खाता पूर्णाईने दिलेली लोणचे आणि पोळी खायला लागते आणि ते पाहून आता सगळेच जण खूप खुश झालेले असतात. प्रतिमाला असं आपल्यासोबत आता थोडंफार मिसळताना सगळ्यांसोबत जेवताना पाहून पूर्णाई आता खूप समाधानी असते. तर इकडे महिपत नागराजवरती खूप भडकलेला असतो. तो सांगतो की त्या प्रतिमाचं खोटं मडं तयार करायला कोणी सांगितलं होतं? आता तुमचा तो भाऊ, तो खोटं मडं नक्की कोणाचं होतं हे शोधण्यासाठी हात धुवून मागे लागेल. आणि महिपतचा अंदाज बरोबर ठरलेला असतो, कारण ऑलरेडी त्या कामाला रविराजांनी सुरुवातही केलेली असते. नागराज आता खूप चिडतो आणि त्यानंतर नाही असं मोठेच म्हणून उठतोही. तर तो सांगतो की दादाने असं अजिबात करायला नाही पाहिजे. जर दादा त्या खोट्या डेड बॉडीचा शोध घ्यायला लागला तर तो येऊन माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या लक्षात येईल की ती खोटी डेड बॉडी उभं करून खोटे रिपोर्ट बनवणारे मी आणि प्रियाच होतो. त्यावरती महिपत आता तिथे सांगतो की मग आता ते सगळं काही तुझ्या दादाला करावं असं वाटतंय का तुम्हाला? नागराज तिथे आता सांगतो की दादाने या सगळ्या प्रकरणाच्या मोराशी पोहोचण्याआधी मलाच काहीतरी करावं लागेल. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता अर्जुनचं जेवण झालेलं असतं. तेव्हा कल्पना सांगते की अरे अर्जुन, तू थोडंच जेवला आहे, जेव ना आणखी. तर अर्जुन सांगतो की नाही मग आम्हाला जास्त भूक नाही आहे, झालं माझं जेवण. त्यावरती आता सायली मुद्दाम अर्जुनला टोमणं मारत म्हणते की आई, त्यांना ना अजिबात भूक लागणार नाहीये. त्यांचं पोट आज कॉफीनेच भरलं आहे ना. जा जा तुम्ही उठा, तुमच्या कामाला लागा. आता एवढी कॉफी पिली आहे म्हटल्यानंतर तुमच्या कामातही जास्त लक्ष लागेल ना. सायली असं का बोलते आहे ते अर्जुनच्या लक्षातच येत नसतं. सायली अर्जुनला सांगते की जा जा तुम्ही तुमचं काम करा, तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक कॉफी आणून देते, चालेल ना? इतक्यात आता चैतन्य अर्जुनला डिवचतो आणि विचारतो की नक्कीच सांग अर्जुन, आज तू माती काय खाल्लेस? तेव्हा आता अर्जुन सांगतो की मलाच माहीत नाहीये, शांत बसतो. अर्जुन आता सायली का चिडली आहे याच्या कारणाचा शोध घेतो असतो. इतक्यात कल्पनाचं लक्ष प्रतापकडे गेलेलं असतं. तेव्हा आता कल्पना प्रतापवरती चिडतेच आणि ती विचारते की तुमचं लहान मुलासारखं काय चाललं आहे नक्की? आज तुम्ही दह्याच्या वाट्याच्या वाट्या का खाताय? तेव्हा आता प्रताप सांगतो की हे बघ, एक मिनिट मला खाऊ देत ना, तुला द्यायचं आहे का? तेव्हा आता कल्पना सांगते की अहो पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला कफ होतो माहिती आहे ना, तरी असं का वागताय तुम्ही लहान मुलासारखं? तर तिथे आता प्रताप रिक्वेस्ट करतो की एवढंच, आता मी परत नाही खाणार. त्या दोघांचं बोलणं चालू असताच अचानकपणे आता इकडे प्रतिमाला ठसका लागलेला असतो. तेव्हा आता सायली घाबरते. तर तिथे आता रविराज पटकन पाण्याचे ग्लास पुढे करतात. प्रतिमा फक्त रविराजांकडे पाहत असते. तर त्यानंतर सायली रविराजांच्या हातून पटकन ते पाण्याचा ग्लास घेते आणि प्रतिमाला देते. तर त्यानंतर सायलीने पाणी दिलं आहे म्हटल्यानंतर प्रतिमा पटकन ते पाणी पिते.
तेव्हा आता रविराजांना किती वाईट वाटलं आहे हे फक्त सायलीच्या लक्षात आलेलं असतं, कारण रविराजांनी दिलेलं पाणी आता प्रतिमाने घेतलेलं नसतं. तर त्यानंतर आता प्रिया इकडे दिवसाढवळ्या अर्जुनच्या सोबत लग्नाची स्वप्न पाहायला लागलेली असते. ती विचार करते की मला ना आता तन्वी अर्जुन सुभेदार या नावाच्या सहीची ना आता प्रॅक्टिसच करायला हवी. तर इतक्यात आता फोन वाजतो आणि प्रिया पटकन आता त्या स्वप्नातून बाहेर पडते. तर फोन आता नागराजने केलेला असतो. नागराज तिथे आता म्हणतो की काय हो महाराज खुशाल तिथे सगळं काही बसला आहात तुम्ही, तिकडच्या अपडेट कोण देणार आहे मला. तेव्हा आता प्रिया सांगते की काय अपडेट द्यायचं आहे. ती प्रतिमा दिवसभर इथे तोंड झाकून फिरत असते, काही घडतच नाही आहे, तर तुम्हाला काय सांगायचं आहे मी. तेव्हा नागराज विचारतो की म्हणजे तिला काही आठवत नाही आहे का. तेव्हा आता प्रिया सांगते की नाही हो, काहीच आठवत नाही आहे. स्वतःचंच नाव ती मूर्खासारखं कविता काहीतरी म्हणून सांगते आहे. अहो तुमच्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र घालायला सुद्धा नकार दिला आहे तिने. त्यावरती आता नागराज सांगतो की बरं जे असेल ते असेल, परंतु ती जे स्वतःला समजत असेल सगळेच जण तिला प्रतिमा समजतात. आणि दादा आता या गोष्टी उकरून काढेल की जिला आपण स्मशानात जाळलं ती बाई नक्की कोण होती मग. आणि जर त्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या कारस्थानाच्या मागे आपण दोघे आहोत हे जर समजलं ना, तर त्याच स्मशानात नेऊन तो जाळेल आपल्याला. तेव्हा आता प्रियाचे धाबेदन आणतात. घाबरलेली प्रिया नागराजला विचारते की अहो परंतु तो किल्लेदार आता त्या गोष्टीच्या मागे कशाला लागेल. तेव्हा आता नागराज हसायला लागतो आणि नागराज सांगतो की तू माझ्या दादाला पुरता ओळखलेलं नाही आहेस, तो वकील आहे आणि तू आता ही गोष्ट शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल की ती जो बॉडी प्रतिमाची नव्हती, तर मग तुझा आणि त्या बॉडीचा DNA मॅच झालाच कसा. प्रिया आता खूप चिडते नागराजवरती आणि त्याला सांगते की तुम्ही सगळं काही निगेटिव्ह का बोलत आहात. बरं ठीक आहे, मी त्या किल्लेदारावरती लक्ष ठेवते आणि इथल्या ज्या काही अपडेट असतील त्या सगळ्या काही तुमच्यापर्यंत पोहोच करते. असं सांगून आता प्रिया फोन ठेवून देते. तर इकडे सायली किचनमध्ये काम करत असताना अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की सायली मला काहीतरी खायला दे ना. अर्जुन सायलीला सांगतो की मला ना आज खूप भूक लागली आहे, प्लीज लवकर खायला दे. इतक्यात आता सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि अर्जुनला सांगते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. तेव्हा आता अर्जुन चकितच होतो आणि सायलीला विचारतो की अगं मला खायला हवं होतं, मी खायला सांगितलं होतं ना. तेव्हा आता सायली सांगते की नाही, तरी आता तुम्हाला कॉफीच प्यायची आहे असं आपलं ठरलं होतं. तेव्हा आता अर्जुन विचारतो की आपलं कधी ठरलं होतं हे, आणि एक मिनिट आज तुम्ही माझ्यासोबत असं का वागत आहात, मला ना तुम्ही चिडल्यासारख्या वाटताय. तेव्हा आता सायली हसते आणि सांगते की चिडले हे काय, मी हसते की. तेव्हा आता अर्जुन हसतो आणि सांगतो की हे तुमचं नॉर्मल हसणं नाही आहे. तर सायलीला तिथे अर्जुन सांगायला लागतो की एक मिनिट, माझी काही चूक झाली आहे का, मी काही मिस केलं आहे का. आणि अर्जुन आता विचार करायला लागतो. अर्जुन आता विचार करतो की अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटायला लागलंय की मी जास्त कॉफी पितो तर, परंतु तसं नाही आहे मिसेस सायली. तर सायली आता अर्जुनचं काहीच ऐकून घेत नाही आणि रागाने तिथून निघूनच जाते. अर्जुन आता विचार करत असतो तिथे चैतन्य येतो आणि अर्जुनला तो सांगतो की जगातल्या तमाम नवऱ्यांना पडलेला प्रश्न की माझी बायको अपसेट का आहे ते. चैतन्य आता अर्जुनला विचारतो की नक्की काय चूक केली आहेस तू. तेव्हा आता अर्जुन सांगतो की चैतन्य मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी खरंच काहीच चूक केलेलं नाही आहे. तेव्हा आता चैतन्य सांगतो की मला काय मारायचा विचार आहे का. तर अर्जुन आता चैतन्याला विचारतो की बघ मला सांग की जर आता मिसेस सायली अपसेट आहेत तर त्यांना मनवण्यासाठी मी नक्की काय करायचं आहे. चैतन्य आता विचार करण्याचं नाटक करतो आणि त्यानंतर अर्जुनला सांगतो की चैतन्य पुढे बोलतो, हे बघ अर्जुन माझं काही लग्न झालं आहे का, सगळ्या गोष्टी तू मला का विचारतोयस. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मग माझ्या प्रश्नांची उत्तरं मला नक्की कोण देईल. तर चैतन्य तिथे सांगतो की एक व्यक्ती असा आहे की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं सगळी काही मिळतील. अर्जुन तिथे विचारत असतो की कोण. इकडे आता प्रिया रविराजांच्या खोलीमध्ये आलेली असते, परंतु तिला रविराज कुठेही दिसत नाहीत. तेव्हा आता प्रिया घाबरते आणि विचार करते की हा किल्लेदार नक्कीच आता त्या खोट्या डेड बॉडीचं सत्य शोधायला तर बाहेर पडला नसेल ना. आणि ती पटकन आता नागराजला फोन करते. ती सांगते की किल्लेदार इथे नाही आहे. तेव्हा आता नागराज चिडतो आणि म्हणतो की मूर्ख बावळं, तुला कळत नाही आहे का, अगं दादांवरती लक्ष ठेव ना, मला का फोन करतेस. तिथे आता प्रिया सांगते की मी नक्की आता प्रतिमावर लक्ष ठेवायचं आहे की रविराज किल्लेदारावरती लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा आता नागराज म्हणते की वा प्रिया, काम चुकारपणा करण्याची किती एक्सक्यूजेस देतेस ना तू. प्रिया आता तिथे नागराजला एक सल्ला देते. ती सांगते की ते मला ना बोलत बसण्यापेक्षा ना तुम्ही एक काम करा, तुम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये जा. जर तिथे आता रविराज किल्लेदार गेला असेल ना तर त्याला तिथे गेल्यानंतरच कळेल की DNA रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे.
तेव्हा नागराज सांगतो की बरं ठीक आहे मी जातो, परंतु तर दादा घरी आला तर मला सगळं काही मेसेजद्वारे अपडेट दे तू. तेव्हा आता प्रिया सांगते की हो ठीक आहे. प्रिया आता खूप घाबरून गेलेली असते. ती विचार करते की नक्कीच तो किल्लेदार तिकडेच गेला असेल का. तर आता सायलीला कसं मनवायचं याचे सल्ले घेण्यासाठी अर्जुन प्रतापकडे आलेला असतो. अर्जुन आता प्रतापला विचारतो की डॅड तुम्ही कामामध्ये आहात का. तेव्हा प्रताप सांगते की हो थोडासा. अर्जुन जाणार इतक्यात प्रताप थांबवतो आणि विचारतो की काय झालं आहे अर्जुन, तू माझ्याकडे आला आहे म्हटल्यानंतर खूप महत्त्वाचं काम असेल, बोल ना. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मला ना एक प्रश्न विचारायचा डॅड, बायकांच्या मनातलं कसं काय ओळखायचं. तेव्हा आता प्रताप हसतो आणि तिथे अर्जुनला विचारतो की म्हणजे तू असा प्रश्न विचारतोयस, तू सायलीसोबत भांडण तर केलेलं नाही आहेस ना. तेव्हा आता अर्जुन सांगतो की नाही डॅड भांडण नाही केलेलं आहे, हाच तर प्रश्न पडलाय. ती सतत चिडल्यासारखी दिसते, परंतु मी विचारलं तर हसून सांगते की नॉर्मल आहे सगळं. मग तिच्या मनात नक्की काय चाललंय हे मला कळत नाहीये, म्हणून मी विचारायला आलोय. तेव्हा आता तिथे प्रताप अर्जुनला सांगतो की अर्जुन हा ना $1,000,000 क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं उत्तर जगातल्या कोणत्याच नवऱ्याला मिळालेलं नाही आहे. आणि एक काम करतो, जर आता या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं ना तर मला येऊन सांग. तेव्हा आता अर्जुन प्रतापला सांगतो की डॅड मी माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे आणि तुम्ही तुमचं तिसरंच काहीतरी चालू आहे, सगळं तुम्ही मलाच विचारताय. तेव्हा आता प्रताप सांगतो की एक मिनिट, तुला गंमत बघायची आहे का. तेव्हा आता अर्जुन हो म्हणतो. इतक्यात आता अर्जुन तिथे असतानाच मुद्दाम प्रताप कल्पनाला बोलावून घेतो आणि तिला खोटं सांगतो की कल्पना अगं माझी बॅग रेडी ठेव, मी ना 4-5 दिवसासाठी दिल्लीला निघालो आहे. तेव्हा आता कल्पना खूप भडकते आणि सांगते की अरे वा 4-5 दिवसासाठी जाताय, मी ना तुमची बॅग पॅक करते, चांगले 15-20 दिवसासाठी जा ना. आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅगमध्ये ना तुमच्या जाताना दह्याचा चांगला मोठा डब्बा भरून देते. असं म्हणून ती चिडूनच आता तेथून निघून जाते. ते प्रताप आता हसायला लागतो. प्रताप अर्जुनला सल्ला देतो की आता बघ तुझी आई आली, का चिडली तुला कळलं का, मलाही नाही कळलं. आता बघ मी 4-5 दिवसासाठी दिल्लीला जातोय म्हणून कदाचित चिडली असेल, किंवा मी जास्त दही खातो म्हणून कदाचित चिडली असेल, किंवा मी सतत तिला ऑर्डर सोडतो कदाचित त्या कारणासाठी चिडली असेल. आता मला एवढे सारे प्रश्न पडले आहेत, त्या काचं उत्तर मला मिळालं का नाही ना. हे बघ जगात सगळ्या नवऱ्याची अशीच परिस्थिती आहे. प्रताप त्यानंतर आता अर्जुनला दुसरा सल्ला देतो. तो सांगतो की हे बघा अर्जुन, आता बायका कितीही चिडलेले असतील ना तरीसुद्धा आता त्यांच्या नवऱ्यावरती खूप प्रेम असतं. आता त्या इतक्या चिडलेल्या असतात तरीसुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टी त्या सहजरित्या पार पाडतात. त्यांचं आपल्यावरचं असणारं प्रेम कधीच आटत नाही अर्जुन. तेव्हा आता प्रताप सांगतो की हे बघा अर्जुन, सायली कितीही चिडलेली असते ना तरीसुद्धा तिच्यासाठी जगात सगळ्यात महत्त्वाचा माणूस तू असशील नेहमी. तेव्हा आता अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू आलेलं असतं आणि अर्जुन तिथे सांगतो की थँक्स डॅड, तुमच्याशी बोलून आता मला माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही मिळालं, परंतु तो प्रॉब्लेम नक्की कसा सॉल्व्ह करायचा हे नक्की समजलं. तर इतक्यात आता तिथे कल्पना आलेली असते. कल्पना सांगते की तुमच्या बाप लेकाचं जर बोलून झालं असेल ना तर घेते मी तुमची बॅग भरायला. तेव्हा आता प्रताप सांगतो की अगं हे कल्पना मी कुठेच जात नाही आहे, मी थोडीशी तुझी उगं गंमत केली. आत्ता तर मात्र कल्पनाच्या रागाचा पारा आणखीनच वाढतो आणि तो प्रतापला चांगलंच फैलावरती घेते. तर अर्जुनला ते आता बाजूला ढकलते आणि प्रतापवरतीच चिडते. ती म्हणते की तुम्हाला कळत नाही आहे का हो, तुम्ही इथे नसलात तर मला किती टेन्शन होतं. एकतर घरात ऑलरेडी इतकी सारी टेन्शन्स आहेत, त्यात तुम्ही अजून भर घालता. हे सगळं काही मुद्दाम तुम्ही का करता. तर गुपचूप आता प्रताप हाताची गाडी घालून कल्पनाचा तो राग निमूटपणे सहन करत राहतो. अर्जुन तिथून आता निसटलेला असतो. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला आता सायलीच्या चिडल्याचं कारण कळलेलं असतं. तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की मान्य आहे तन्वीसोबत मी कॉफी पिलो, परंतु एवढं चिडण्यासारखं काय कारण आहे. तेव्हा आता सायली सांगते की त्याच्या 10 मिनिटं आधी मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला कॉफी हवी आहे का, काय म्हणालात मला, माझ्याकडे वेळ आणि पोटात जागा दोन्हीही नाही आहे. आणि प्रियाने दिलेला कॉफीचा मग त्याच्यावरती अशी काही झडप मारली की जणू काही 7 जन्म तुम्ही कॉफीच पिला नाही आहेत. त्यावरती आता अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि अर्जुन सायलीला सांगतो की मी एक सांगू का, म्हणजे तुम्ही ना विमलला सांगा किचनमधल्या सगळ्या धारदार सुऱ्या काढून टाकण्यासाठी, कारण तुमची जीवच पुरेशी आहे सगळं काही कट करण्यासाठी. अर्जुनच्या त्या वाक्यावरती सायली अजूनच भडकते. इतक्यात आता दारात प्रिया आलेली असते. तेव्हा प्रियाला सायली विचारते की इतक्या रात्री तुझे इथे काय काम आहे. तेव्हा प्रिया आता सायलीला सांगते की हे बघ मी तुला नाही तर अर्जुनला भेटायला आले आहे. इतक्यात अर्जुन पळत येतो आणि तिथे विचारतो की तन्वी अगं तू इथे का आली आहेस.
तेव्हा आता सायली बाजूला जाते. तर त्यानंतर प्रिया खोटं सांगते. मुद्दाम ती सायलीसमोर तसं बोलत असते, कारण तिने सायलीला चॅलेंज केलेलं असतं ना. आणि सायलीला रागाला घालवण्यासाठी ती अर्जुनला म्हणते की अरे आपलं ठरलं होतं ना रात्री भेटायचं. अर्जुन आता परत इतका घाबरलेला असतो की परत तो वळून जेव्हा सायलीकडे पाहतो तर सायली अगदी रागाने पेटून उठलेली असते. आता प्रियाशी प्रेमाचं नाटक करणं अर्जुनसाठी आता किती भारी पडणार असतं हे त्याला आता चांगलंच समजलेलं असतं. तर रविराज आता जेव्हा सिटी हॉस्पिटलमध्ये DNA रिपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करणार असतात, तिथे येऊन नागराज आता ते सगळं करण्यापासून रविराजांना थांबवणार की आता रविराज खऱ्या सत्यापर्यंत पोहोचणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.